श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 15 समास 10. सिद्धांत निरूपण. आकाश सर्वव्यापी आणि निश्चळ आहे. त्याच्यामध्ये निश्चलाच्या साऱ्या गोष्टी होतात आणि नाहीशा होतात. म्हणून निश्चल आणि चंचल दोन्ही आपल्या अंतर्यामी विवरून पाहावं. त्यामुळे उपासक आणि उपास्य हा भेदही पुढे मावळतो. अज्ञान जातं, ज्ञान जातं, केवळ वृत्तीशून्यता उरते. चंचळाच्या अंमलाखालून सोडवणं हे खरं शक्तिपाताचं लक्षण. ही सगळी आत्मज्ञानी पुरुषांची लक्षणं आहेत. श्री सद्गुरू म्हणजे आध्यात्मिक शक्तीचे प्रचंड भांडार असतात. त्या शक्तीचा उपयोग करून साधक आपलं अंतःकरण अंतरात्म्यापाशी स्थिर करू शकतो. सद्गुरू नेहमी आपल्याला शक्ती द्यायला तयारच असतात, पण घेणारा शिष्य त्यासाठी तयार असावा लागतो. संतांनी दिलेलं नाम जे आहे तेच हे सर्व काम करतं. भगवंताचं नाम हे सर्व करू शकतं, पण सत्शिष्यांची तिथे वाण असते. खरे विचारवंत महावाक्याचा विचार करतात आणि निस्संग बनतात. परब्रह्म अंतरे ठसल्यावर माया विलीन होते. अद्वैतानुभवाची अवस्था मन, बुद्धी, शब्द, कल्पना या सर्वांच्या कक्षेच्या पलीकडे असते. मनातले 6ही विकार जो सोडतो तो खरा संन्यासी. जो शाश्वत शोधतो तो निर्विकारी होतो, ज्ञानी बनतो. त्याचा देह प्रारब्धानी वावरत असतो, पण त्याच्या वासना दग्धबीज झालेल्या असतात. त्याला ब्रह्मज्ञान झालेलं असतं, पण तरीही जगामध्ये भक्तीचा प्रसार करण्यासाठी तो कार्य करत असतो. वास्तविक मनुष्य ब्रह्मज्ञानी झाला की त्याला कोणताही विधी किंवा निषेध उरत नाही. तो पूर्णतया स्वतंत्र असतो. शास्त्रकार असे झाडून झटकून सर्व शास्त्रकार हे सांगतात, पण तरी देखील त्याच्या ज्ञानाचा उपयोग समाजाला झाला पाहिजे म्हणून समर्थच इथे ठासून प्रतिपादन करतायत की अशा आत्मज्ञानी पुरुषांनी समाजाचा उद्धरण केलं पाहिजे. स्टार नोट. श्री रामदास स्वामी, ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, श्री रामकृष्ण परमहंस, विवेकानंद या आणि अशा अनेक विभूती ब्रह्मज्ञान संपन्न होत्या. तरी देखील लोकांच्या कल्याणार्थ त्यांनी ज्ञानोत्तर आणि लोकोत्तर कार्य केलं. यासाठी आपण त्यांचं अत्यंत कृतज्ञ असलं पाहिजे. श्रीराम समर्थ श्रीराम.